ओके फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं नाव बिपिन साबळे आहे, प्रोफेसर बिपिन साबळे. आणि आज आपण माहिती संकलन किंवा डेटा कलेक्शन फॉर रिसर्च याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. रिसर्च करत असताना किंवा संशोधन करत असताना जी माहिती गोळा करायची असते तर ती कशा प्रकारे आणि कुठून गोळा केली जाते त्याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. माहिती संकलन किंवा डेटा कलेक्शन फॉर रिसर्च हा संशोधनामधील मुख्य आणि महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या संदर्भात आपण ज्या पद्धतीने माहिती गोळा करतो किंवा जे सोर्सेस असतात की ज्या सोर्सेसद्वारे माहिती गोळा केली जाते ते सर्वात महत्त्वाचे ठरतात. मुख्यत्वे करून माहिती संकलन हे 2 लेवलला होत असतं. पहिला आहे प्रायमरी आणि दुसरा आहे सेकंडरी डेटा, ज्याला मराठीमध्ये आपण प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती असं म्हणतो. म्हणजेच माहिती संकलित करीत असताना 2 प्रकारचा जो डेटा आहे, 2 प्रकारची जी माहिती आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. एक प्राथमिक आणि दुसरी म्हणजेच दुय्यम माहिती, ज्याला इंग्लिशमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डेटा असं म्हणतात. प्रायमरी डेटा म्हणजेच की जी माहिती अद्यापपर्यंत कुठेही उपलब्ध नाही आहे, जी आपल्याला संशोधन करण्यासाठी ही मिळवावी लागते, जी आपण निरीक्षण, प्रश्नावली किंवा मुलाखतीद्वारे ही माहिती गोळा करत असतो, त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला आपल्या विषयासंदर्भातली माहिती या प्रकारे म्हणजेच निरीक्षण, प्रश्नावली किंवा मुलाखतीद्वारे ही मिळवावी लागते. दुसरं आहे सेकंडरी डेटा, दुय्यम माहिती, की जी माहिती ऑलरेडी अवेलेबल असते किंवा ऑलरेडी रेडीमेड स्वरूपामध्ये आपल्यासमोर असते. त्यामध्ये बरीचशी माहिती आपल्याला ऑनलाईन भेटते, काही माहिती पुस्तकांमध्ये असते, तर काही माहिती प्रबंध, मासिकं, नियतकालिके यामध्ये आपल्याला भेटते. मग ही माहिती आपण आपला जो विषय घेतलेला आहे त्या विषयासंदर्भात ज्यावेळेस वापरतो तेव्हा सेकंडरी डेटा किंवा या गोष्टीला दुय्यम माहिती असं म्हणतात. सो महत्त्वाचं हे आहे की रिसर्च करत असताना आपण दोन्ही प्रकारे माहितीचं संकलन करणं गरजेचं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. मग प्रायमरी आणि सेकंडरी किंवा प्राथमिक आणि दुय्यम माहिती संकलनाच्या पद्धती कोणत्या आहेत ते आता आपण बघू. सो प्राथमिक माहिती मिळवण्याची पद्धत, ज्याला आपण मेथड्स ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन असं म्हणतो, यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात, ज्यामध्ये निरीक्षण, ऑब्झर्वेशन, की एखादी गोष्ट ऑब्झर्व करून एखाद्या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघून सुद्धा आपण माहिती गोळा करू शकतो. दुसरी पद्धत असते क्वेश्चनेअर किंवा प्रश्नावलीची, की काही प्रश्नांची प्रश्नावली बनवून त्या प्रत्येक प्रश्नाखाली काही ऑप्शन्स देऊन किंवा स्वतः इंटरव्ह्यूद्वारे ते प्रश्न विचारून ती व्यक्ती काय उत्तर देते हे आपण लिहून घेऊन, किंवा त्या व्यक्तीने जे काही ऑप्शन दिलेलं आहे किंवा ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते सिलेक्ट करून आपण ही माहिती क्वेश्चनेअर किंवा इंटरव्ह्यूद्वारे मिळवू शकतो. यामध्ये जो लेटेस्ट एक ट्रेंड आलेला आहे की प्रत्येक व्यक्तीकडे माहिती संकलनासाठी न जाता त्याला आपण जर का गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा केली, की प्रश्न विचारून त्याखाली काही ऑप्शन्स आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय आणि लिंक पाठवतोय गुगल फॉर्मची, जे त्या लिंकवरती क्लिक करून ती माहिती भरतायत आणि सबमिट बटन प्रेस केल्यानंतर ती माहिती आपोआपच आपल्याकडे येते. तर ही एक नवीन ट्रेंड आपल्यासमोर दिसतो. देन तिसरा आहे मुलाखत, इंटरव्ह्यू. ज्या पद्धतीने मुलाखत घेतली जाते त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट घेऊन, मुलाखत घेऊन त्याच्याकडून ती माहिती आपल्याला गोळा करता येते. देन फोर्थ वन इज कॉल्ड द शेड्यूल. शेड्यूल मीन्स द कॉम्बिनेशन ऑफ द क्वेश्चनेअर अँड द इंटरव्ह्यू. आणि मायक्रो स्टडी, ज्याला विशिष्ट अभ्यास असं म्हणतात, की एखादा लहानात लहान घटकाचा ज्यावेळेस आपण सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा त्याला विशिष्ट अभ्यास किंवा मायक्रो स्टडी असं म्हणतात. तर या 5 मेथड्स आहेत प्रायमरी डेटा कलेक्शनच्या किंवा प्राथमिक माहिती मिळवण्याच्या. देन दुय्यम माहिती मिळवण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ सेकंडरी डेटा कलेक्शन. यामध्ये ही माहिती जी असते सेकंडरी डेटा ही ऑलरेडी अवेलेबल असते, त्यामुळे सेकंडरी डेटा कलेक्शनचे
स्रोत हे जे असतात ते अनेक असतात. यामध्ये इंटरनल सोर्स असतो, खरेदी विक्री पुस्तके जे आपण रेकॉर्ड मेंटेन करतो. सो दॅट इज कॉल्ड द अंतर्गत स्रोत किंवा इंटरनल सोर्स. आणि दुसरा असतो एक्सटर्नल, जे आपल्याला पब्लिकली डॉक्युमेंट्स अवेलेबल असतात किंवा पब्लिक प्लेसवरती अवेलेबल असणारे डॉक्युमेंट्स, त्यांना बाह्य स्रोत किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स असं म्हणतात, की ज्या गोष्टींचा आपण स्वतः जे स्वतः जाऊन ॲक्सेस मिळवू शकतो आणि माहिती गोळा करू शकतो. तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत रिसर्चसाठी, प्रायमरीसुद्धा आणि सेकंडरीसुद्धा. त्यामुळेच की फक्त कोणत्याही एका पर्टिक्युलर डेटा सोर्सवरती निर्भर न राहता आपण रिसर्च करण्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी डेटा म्हणजेच प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती या दोन्ही माहितीवरती आपण अवलंबून असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपले जे काही निष्कर्ष येत आहेत ॲट द एंड ऑफ द रिसर्च, की ते योग्य ठरतील किंवा त्यामध्ये कोणताही बायस राहणार नाही. ओके, तर ह्या गोष्टी होत्या रिसर्च रिलेटेड, प्रायमरी अँड सेकंडरी डेटा रिलेटेड. ओके, तर हे प्रेझेंटेशन आणि हा टॉपिक जो आहे हा फार विस्तृत आहे, पण आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, की ज्यामध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी डेटा, प्राथमिक आणि दुय्यम माहिती, आणि ती माहिती कशा पद्धतीने गोळा करायची आहे, कुठून गोळा करायची आहे, काय त्याचे सोर्सेस आहेत, हे आपण या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. ओके, थँक्यू.